Hi, I'm Vidya from Vidya Beauty Student Academy, पनवेल येथील. आजचा व्हिडिओ हा बनवला जातोय की मायक्रो ब्लेडिंग आयब्रोज ह्याच्यासाठी. तर फार आश्चर्य वाटते कारण काही ठिकाणी हे आयब्रो 2000ला 3000ला पण करून दिल्या जात आहेत. फार विशेष वाटतं की असं कसं होऊ शकतं, कारण लक्झरी प्रोडक्ट असतात, प्रचंड महागडे प्रोडक्ट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. अगदी मॅपिंग थ्रेडपासून असेल किंवा मग मार्कर आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय यूज होतं, तर मॅपिंग थ्रेड यूज होतं, मार्कर यूज होतं, अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचे प्रोडक्ट यूज होतात, ज्याच्यामध्ये क्रीम पण यूज करावी लागते स्ट्रोकसाठी आणि लिक्विड पण यूज करावं लागतं बाकीच्या आयब्रोजसाठी. ओके, बरं, सगळ्यांचे आयब्रो सारखे आहेत का? नाही. तर ओमरे आयब्रोज आहेत, पावडर आयब्रोज आहेत, क्रीम आयब्रोज आहेत आणि प्रत्येकाच्या आयब्रोजचे अजून वेगवेगळे शेप आहेत, तर त्यानुसारच ते आयब्रोज करायचे आहेत. काही उठून करून फायदा नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट यूज अँड थ्रो वापरायचं आहे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये हेअरबेल्ट आला, कॅप आली, ॲप्रन आलं, तुमचे हँडग्लोव्ज आले, ह्या सगळ्या गोष्टी. आणि यापेक्षा अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे स्ट्रोकसाठी वापरले जाणारे जे उपकरणं असते, स्ट्रोकिंग ब्लेड असेल किंवा मग निडल, तर हेही सगळे यूज अँड थ्रो. आणि हे प्रचंड महागड्या वस्तू आहेत या सगळ्या. अजिबात या 2-3 रुपयाला 4 रुपयाला मिळणाऱ्या नाही आहे. या व्यतिरिक्त मायक्रो ब्लेडिंग आयब्रो करायला किमान 1.5 तास जातो. 1.5 ते 2 तासही जातात. कुणी म्हणत असेल ना अगदी पटकन करतो, अर्ध्या तासात. तिथे काही भांडी घासायची असते, उगाच पटकन कशी पण विसरून काढली म्हणायला, अजिबात नाही. मॅपिंगलाच अर्धा तास जातो. फक्त आयब्रोजची जी मॅपिंग असते त्या मॅपिंगलाच अर्धा तास जातो. प्रॉपर मॅपिंग करावी लागते, एकही पॉईंट इकडच्या तिकडे होता कामा नये. ओके, त्यानंतर मग लावली जाते नमिंग क्रीम. नमिंग क्रीम म्हणजे काय? तर एक प्रकारचं स्किन अनेस्थेशिया होतो. जिथे आपल्याला काम करायचं आहे त्या जागेवरची जी स्किन आहे ती थोडीशी सुन्न होते. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ते पेनफुल होत नाही. आता पूर्वी जी गोंधणं काढली जायची किंवा डायरेक्ट आपण रस्त्याला जाताना काहीतरी हातावर काढून घेतो, तर ते प्रचंड वेदनादायक असायचं, कारण त्यावेळेस नवीन क्रीम लावणं किंवा कुठल्याही प्रकारचं सोल्युशन तिथे नव्हतं. डायरेक्ट डायरेक्ट ते लोक आपला हात आपण वगैरे दिला की डायरेक्ट आपल्या हातावर गोंधण काढायला सुरुवात करायची. असा सगळा प्रकार होता. परंतु आता तसं नाही. क्लायंटची प्रचंड काळजी घेतली जाते, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ दिला जात नाही. अगदी पेन झालं तर ते नॉर्मल पेन असतं, दॅट वी कॅन इझिली बेअर, अशा पद्धतीने. आणि मग त्यानंतर प्रॉपर अशा त्या आयब्रो, त्याच्यासाठी लायटिंगची व्यवस्था खूप चांगली लागते. तुमच्याकडे मॅग्निफाय लॅम्प, टेबल मॅग्निफाय लॅम्पसुद्धा असणं गरजेचं असतं, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला ते छोट्या छोट्या गोष्टी समजतात. ते एक प्रोफेशनल वर्क आहे. हे 2000-3000 कशी लोक करून देतात, दॅट आय डोंट नो. आणि कुठले प्रोडक्ट वापरतात, कारण पाठीमागं माझ्याकडे एक क्लायंट आली आणि तिने जे प्रोडक्ट वापरलं होतं ना, तो कलर टॅटू कलर होता लिटरली. लक्षात घ्या, आयब्रोजचा जो टिंट कलर आहे किंवा पिगमेंटेशन आहे ते वेगळे आहेत. आय लॅशेसचा जे करणारे जे पिगमेंट्स आम्ही वापरतो ते वेगळे आहेत. आणि ॲज अ टॅटू, माझ्या हाताला तुम्ही बघत असाल, हा टॅटू, याच्यावरती जे कलर वापरले जातात हे सगळे कलर वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते बनवलेले असतात. लिटरली त्या आयब्रोजला टॅटू कलर लावलेला होता आणि कुठेही स्ट्रोक्स नावाचा प्रकार काही नाही. तिथून तिथून पेंट लावल्यासारख्या त्या आयब्रोज होत्या. आणि मग त्याचे 3000 रुपये घेतले आणि 2 सेटिंगचे 6000-7000. व्हॉट द हेल यार, हे अजिबात चुकीचं आहे. हे एकतर तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता आहात. आम्ही जेव्हा हे काम करतो तेव्हा तुमच्या समोर प्रत्येक गोष्ट ही पॅकेटमधून फोडलेली तुमच्या समोर दाखवतो. वी आर युझिंग द ऑलवेज द हँड ग्लोव्ज. आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं सांगितलं जातं. तुमच्या समोर दाखवतो की कुठले प्रोडक्ट वापरतोय, काय करतोय. पिन जे निडल्स आहे ते तुमच्या समोर आम्ही फोडतो. प्रत्येक गोष्ट ही एकदम ट्रान्सपरंट असते. आणि 1.5 तास म्हणजे काय ते बघून असं भिंतीकडे बघायचं नाहीये, तर प्रॉपर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या आयब्रोजवरती करून प्रॉपर अशा त्या आयब्रोज करायच्या आहेत. कमीत कमी क्लायंट आल्यापासून जाऊस्तोवर 2 तास प्रॉपर जातात. त्यामध्ये तुमचा AC, नॅपकिन, बाकीच्या इतर गोष्टी पण आहेतच. नवीन क्रीम आहे आणि या प्रचंड महागड्या गोष्टी आहेत. ह्या तुम्हाला 2 ते 3 हजारामध्ये कशा परवडतात? 2 ते 3 हजारामध्ये माझं हे खुल्लं चॅलेंज आहे की जर 2 ते 3 हजारात जर तुम्ही आयब्रो करत असाल तर समथिंग इज रॉंग, समथिंग इज गोईंग रॉंग. मे बी प्रोडक्ट डुप्लिकेट असतील किंवा एकच निडल तुम्ही सगळ्यांना वापरत असणार आहात, एकच स्ट्रोक ब्लेड तुम्ही सर्वांना वापरत असणार आहात. समथिंग इज गोईंग ऑन रॉंग. जेव्हा तुम्ही प्रोफेशनली काम करता तेव्हा ते प्रोफेशनलिझमचं ते पे करावं लागतं. विदाउट पेईंग वी कांट डू एनी प्रोफेशनल वर्क विथ अ क्लायंट. मला हे 2-3 हजारचे आयब्रो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस वन, माझ्याकडे तर होणार नाही आहे.
अजिबात नाही आहेत आणि ठरलेले रेट आहेत ते त्या पद्धतीनेच रेट घेतले जातात. आणि आमचे जे 2 सेटिंगची जी पेमेंट आहे त्यातलं 70% पेमेंट आम्ही अगोदर घेतो, कारण आमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ते एक देर इज अ सम डिसिप्लिन दॅट वी हॅव टू फॉलो. उद्या कोणी 500 रुपयाला पण आयब्रो करून देईल, मी तुम्ही जाल काय तिकडे? सो प्रत्येकाची आपली चॉईस आहे, बट आय कांट, वी कांट. मी अशा कोणत्याही प्रोफेशन, कारण हे शिकायलापासून ते प्रोडक्ट स्टोअर करण्यापासून आमचे लाखो रुपये गेलेले असतात. हे कुणी असं 1000 रुपयाला शिकलो, 2000ला शिकलो असं होत नाही. 1000-2000 रुपये शिकणारे काय नॉलेज असतं ना दॅट. आणि आमच्यासारख्या बायका तर नाहीच करू शकत. जे माझ्यासारख्या ब्युटिशियन्स आहेत, ज्या वी आर द कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, वी हॅव मेनी इंटरनॅशनल डिप्लोमाज. आणि एक अनुभव आहे. वी हॅव एक्झॅक्टली नॉलेज ऑफ द अनाटॉमी अँड फिजिओलॉजी. त्यामुळे आम्ही याच्याकडे अशा पद्धतीचे हे 2 आणि 3 हजाराचे अजिबात मायक्रोब्लेडिंग आयब्रोज होत नाही. मे बी उद्या क्लायंट बायका जिथं फ्रीमध्ये आहेत ना तिकडेही जातील. एखादी वस्तू जर तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देतं ते फ्रीमध्ये कसं देतं, काय देतं ह्याचा विचार न करता तुम्ही तिकडे जाल. सो हा चेहऱ्याचा प्रश्न आहे, हेल्थचा प्रश्न आहे, स्वतःचा म्हणजे तब्येतीचा प्रश्न आहे. तो फोकस ऑन दॅट ऑल्सो, की तुम्ही काय करतायत काय नाही. 2 पैशासाठी स्वतःच्या तब्येतीबरोबर चेहऱ्याबरोबर अजिबात चुकीचा निर्णय घेऊ नका. 2 पैसे जास्त जातील पण योग्य ठिकाणी जा आणि योग्य सर्व्हिस घ्या. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट यूज अँड थ्रो वापरणं प्रचंड गरजेचं आहे. लक्षात येत असेल तर नक्की सांगा. थँक्यू.